सीएमडी स्टार्ट करतो. सीएमडी env/script/activate, नंतर कोड स्पेस डॉट cd आपला डेमो प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. आणि py manage.py रन सर्व्हर एंटर. लॉग इन करून घेतो. पासवर्ड चुकला आपला. ठीक आहे. पासवर्ड काय आपला 1 2 3 एंटर. ठीक आहे. लॉग इन झालं. आपल्याला काय करायचं, तो डेटा एडिट करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. URLs मध्ये त्याचं काम नाही आपल्याकडे. ठीक आहे. फक्त लिस्ट. लिस्टमध्ये डेटा पाठवलेला आहे. लॉग इन आणि लिस्ट. रजिस्टरचं पण काही काम नाही आपल्याकडे. मॉडेल्सचं पण काही काम नाही. तर लिस्टमध्ये आलो. एक ऍक्शन. हा वर द्या, काय द्या, काय अडचण नाही. फक्त तुम्हाला खाली जो पहिल्या टीडी नंतर तुम्हाला दुसरा टीडी घ्यावाच लागणार आहे. त्याच्यामध्ये तुमचे बटन्स राहतील. नाही तर तुम्ही इथं वर दिलं, ठीक आहे, ऍक्शन, आणि तुम्ही 2 नंबरला जर देत असेल ते मिसमॅच होईल. हे आपण कॉलम डिसाईड करतो. ठीक आहे. एक टीडी घेतला. टेबल डेटा तो करूत. आपलं आउटपुट कसं आलेलं आहे आलं. ठीक आहे. जर मी जर ऍक्शन घेतला असतं आणि जर इथं टीडी टाकला असतं, म्हणजे थोडं मिसमॅच झालं असतं. ऍक्शनच्या जागी जर 1 आले असेल. आता यात घ्यायचे आपल्याला अँकर टॅग. ठीक आहे. चर एक बटन पण घेतो. बटनला नाव देतो एडिट. चेक करू एडिट बटन आलं का. ठीक आहे. एडिट बटन आलं. ठीक आहे. त्याला लिंक दिलेली का नाही अजून. आपण त्याला लिंक देतोय. ठीक आहे. एडिट. ठीक आहे. स्लॅश एडिट. URL बनवून घेतो आधी. ठीक आहे. आपले काय एडिट. एडिटचा फंक्शन बनवून घेतो. डेफ एडिट. त्याला रिक्वेस्ट दिली. रिटर्न HTTP सॉरी HTTP नाही, रेंडर. HTML फाईल लागणार आहे आपल्याला. त्यामुळे ते HTTP रिस्पॉन्स यूज करू शकत नाहीत आता. रिक्वेस्ट दिली. एडिट डॉट HTML. फाईल बनवून घेतो. न्यू फाईल एडिट डॉट HTML नावाची फाईल बनवली. H1 मध्ये एडिट. रिफ्रेश केलं.
जस्ट एरर नाही द्यायला पाहिजे. एडिटवर क्लिक केलं, एडिट, आपल्याला रिस्पॉन्स पाहिजे, आपल्या फाईल रन झाली आपली. आता मला फॉर्म क्रिएट करायचा आहे एडिटसाठी. आता एडिटसाठी फॉर्म बनवून घेतो. ठीक आहे, ऑलरेडी आपल्याकडे फॉर्म आहे, कुठे घेतो रजिस्टरमध्ये. ठीक आहे, हा फॉर्म काय करतो मी, कॉपी करून घेतो. ठीक आहे, आणि तो एडिटमध्ये पेस्ट करतो. ठीक आहे, त्याला नाव देतो अपडेट, URL बनवतो अपडेट, अपडेट नावाची URL बनवली. ठीक आहे, त्याला आपण चेंज करू, अपडेटच करतो इथं पण. काय झालं, अपडेट काय झालं, हा त्याला काय अडचण येत नाही. अपडेट करा किंवा अपडेट रजिस्टर करा, अपडेट करा ते सिर्फ अपडेट. आणि इथं पण जस्ट बटन मध्ये त्याला अपडेट देतो. चेक फॉर्म आला. ठीक आहे, फॉर्म पण आला. आता इथं डबल आलेलं आहे. जस्ट ह्याला कट करतो, एकाला एक होतो. आता फॉर्म आला मला. आता मला काय करायचं, डेटा आता एडिट करायचा आहे मला. आता डेटा कशा थ्रू आणायचा आहे, आयडी थ्रू. मी आयडी सेंड करतो. आयडी करून सेंड करायची आपल्याला, लिस्टवरून, स्टेप पेजवरून. ठीक आहे, क्वेश्चन मार्क, सॉरी क्वेश्चन मार्क म्हणजे आपली जी URL होती ती एंड झाली. ठीक आहे, मग आयडी बनवा इक्वल्स डबल करली आय डॉट आयडी, आयडी सेंड केली. आता आधी आयडी आली का, नाही आली, मग ते एडिट पेज ओपन झालं. मी रिफ्रेश केलं. ठीक आहे, आणि एडिटवर क्लिक केलं तरी आयडी नाही आली. आयडी कसं काय नाही आली, लिस्टवर आलो, एडिटवर क्लिक केलं. ठीक आहे, आली. काय झालं काय माहिती लॅपटॉपला. आता आयडी थ्रू आपल्याला काय करायची, डेटा घेऊन यायचा कोणत्या पेजवर, एडिटच्या पेजवर. मग एडिटच्या पेजवर मी काय करतो, डेटा सेंड करतो. ठीक आहे, एक ओल्ड डेटा, डेटा इक्वल्स, आता डेटा कुठून आणायचा आपल्याला, मॉडेल्स डॉट अकाउंट मॉडेल डॉट ऑब्जेक्ट्स डॉट गेट. ठीक आहे, आता त्या पेजवर काय करायचं, आयडी थ्रू डेटा घ्यायचा आहे. आपण यूज करणार गेट. आयडी आयडी आलेली तिकडून. आता आयडी कशात आलेली, रिक्वेस्ट डॉट गेट का पोस्ट, आपली आयडी कशात आलेली, गेट मध्ये. गेट टाका, गेट मध्ये काय आलेलं आहे आपलं, आयडी. ठीक आहे, आणि ती आयडी काय करा, सेंड करून द्या. आता मग डेटा तिकडला आयडी थ्रू डेटा घेतलाय, पास करून द्या आता. ठीक आहे, ओबीजे कुठं होतं ना, डायरेक्ट यूज केलं तर काय का. ठीक आहे, ओबीजे बनवतो एक, ओबीजे इक्वल्स डेटा कशामध्ये आलेला आहे आपला, ओल्ड डेटा, ओल्ड डेटा इक्वल्स डबल डॉट ओल्ड डेटा, सेंड केला. ऑब्जेक्ट काय करतो, पास करून देतो आता, कोमा ओबीजे. आता मला चेक करायचं तिकडे खरं डेटा आपला आलाय कसा, चेक करतो. कॉपी केला, त्याचं रजिस्टरचं काही काम नाही माझ्या.
एडिटचं आहे. आता मला डेटा आलाय पण आय डी चेक करणार म्हणतो आय डी आली कशी मग एक इनपुट घेतो इथं जस्ट इनपुट त्याला टाईप देणार टेक्स्ट ठीक आहे त्याला नेम नेम काय देणार आय डी ठीक आहे आणि व्हॅल्यू तर आपला डेटा त्याच्यात येणार आहे. आता डेटा कशात आलेला आहे आपला ओल्ड डेटा डॉट आय डी ठीक आहे इन का आपला आउट डेटा आय डी मध्ये इनपुट मध्ये सांग आता काय चुकलं आपल्याला टाकायची तर डबल करली ठीक आहे काय टाकायची डबल करली मग डबल करलीने आपला जो डेटा आलेला आहे तो दिसत नाही आयडी आलेली शो आली आपली आयडी आता आयडी तर आली आता डेटा पण आला जर आयडी तर नाही आली तर डेटा आला का नाही का नाही आला ठीक आहे आता डेटा मला काय करायचं आहे दाखवायचा आहे आता मग आता व्हॅल्यू टिकून डेटा कशामध्ये आलेला आहे ओल्ड डेटा डॉट तर डेटा कशात आलेला आहे तो गेट मध्ये आलाय नेम युजर नेम मध्ये टिकून सेपरेट करायचे आपल्याला तिकडून सगळा डेटा आलाय पण त्यातले एक व्हॅल्यू काय करायची आपल्याला सेपरेट करायचे त्यांच्याकडे चार येतं एक नेम आहे मोबाईल नेम आणि पासवर्ड आहे चार आहेत. मग आपल्याला मला काय करायचं युजर नेम सेपरेट केलं त्याच्यातलं आलं आता मी काय करतो तसेच बाकी सगळे पण सेपरेट करून घेतो युजर मोबाईल युजर मोबाईल चेक करू आला मोबाईल नंबर आता मोबाईल नंबर पण आला ठीक आहे तिसरं काय आपल्याला ईमेल 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 पण आला पण चौथा काय आपल्याला पासवर्ड आता माझं इथे पासवर्ड तर नसतं टाकलं मी ठीक आहे याला जस्ट मी काय करतो सेव्ह केलं आणि रिफ्रेश केलं ठीक आहे ठीक आहे रिफ्रेश केलं तरी माझा इथं पासवर्ड सेव्ह होतोय का कारण मी ऑलरेडी गुगलला तो सेव्ह केलेला आहे पासवर्ड त्याच्यामुळे माझा आधीपासून ते युजर नेम ते सेव्ह करीत होतं पासवर्ड बाकीचे दोन नव्हतं करीत कारण का तर माहिती ते गुगलला सेव्ह होती त्याच्यामुळे तो डायरेक्ट दाखवत होता मला पासवर्ड डायरेक्ट एंटर माझं सगळं आलं आता मला करायचे अपडेट आता जी मी आय डी आहे ठीक आहे मला इथं दिसते ती मी त्याला हाईड करून युजर आहे त्याला दिसली पाहिजे दिसली नाही पाहिजे आणि त्याला हिडन यूज करायचं टाईप हिडन झालं आपली आय डी हाईड आय डी आहे तिथं पण आय डी आता गायब ठीक आहे आता करायचे अपडेट चला आता अपडेट करून घेऊ अपडेटची URL बनवली ठीक आहे फंक्शन बनवून घ्या आता डेफ अपडेट रिक्वेस्ट रिटर्न आता इथे यूज काय करणार मी HTTP रिस्पॉन्स डेटा अपडेट अपडेटेड लॉग इन अभी लॉग इन कर रहा था ऍडमिन 1 2 3 ठीक आहे झालं नाही सेव्ह करायचं मला पासवर्ड ठीक आहे लिस्ट मध्ये आलो एडिटवर क्लिक केलं अपडेटवर जस्ट क्लिक केलं मला डेटा अपडेट असा रिस्पॉन्स दिला
बॅक मी करतो डेटा अपडेट सगळा. चेक करू तिकडून डेटा कशात आलेला आहे, कोणता अपडेट करायचा आपल्याला. म्हणजे आपल्याला फक्त आयडी अपडेट नसते करायची, आयडी तीच असते, आयडी अपडेट होत नाही. तर तुम्ही आयडी पण अपडेट करता. जर ऑलरेडी 5 नंबरचा रेकॉर्ड आहे आपल्याकडे, तुम्ही आयडी पण अपडेट करता. 5 नंबर दाखला, दोन आयडी 5 नंबरचे रेकॉर्ड किती झाले आपल्याकडे, 2 झाले. पण आयडी एक युनिक असते, ती दुसऱ्याला देता येत नाही. ठीक आहे. ठीक आहे, आता डेटा आलाय तिकडून, आता डेटा घ्यायचा आहे मला. ॲज इट इज कॉपी करतो मी. ठीक आहे, फक्त एक लाईन चेंज करायची मला त्याची. ओल्ड डेटा घेतला. ठीक आहे, मॉडेल्स डॉट आपलं कोणतं मॉडेल आहे, अकाउंट मॉडेल ऑब्जेक्ट डॉट गेट. ठीक आहे, आता जी आपली आयडी येणार आहे, आता ती कशात येणार आहे आपल्याला, पोस्ट मध्ये. फक्त ज्यावेळेस आपण आयडी सेंड करतो घेतो त्या टायमाला घेतो आपण. ज्यावेळेस आता एडिटच्या पेजवर आयडी आपण घेतलेली, आपण लिस्टवरून काय केलं, आयडी सेंड केली ती, एडिटच्या पेजवर आयडी घेतली होती. आता घेतलेली आयडी कशात आहे, गेट मध्ये, पोस्ट मध्ये. ठीक आहे, इक्वल्स रिक्वेस्ट ठीक आहे, इक्वल्स रिक्वेस्ट डॉट आपला डेटा कशात आलेला आता, पोस्ट मध्ये आलेला आहे. ठीक आहे, पोस्ट मध्ये काय आलेला आहे आपला डेटा. ठीक आहे, हा सोडून द्या. ठीक आहे, एक नंतर ह्याला कट करून टाका. ठीक आहे, आता लास्टला कॉमा द्यायची गरज पडत नाही अपडेटला कॉमा द्यायची गरज पडत नाही. म्हणजे आपला ओल्ड डेटा होता त्याला काय करा, सेव्ह करून द्या. आता ओल्ड डेटा डॉट सेव्ह. ठीक आहे, डेटा केला सेव्ह. ठीक आहे, तसा डेटा माझा सेव्ह झाला. आता मी त्याला रिडायरेक्ट करून देतो. कोणत्या पेजवर करायचं आता, लिस्टच्या. रिडायरेक्ट होमच्या पेजवर नाही होत, तिथं पण करू शकतो, काय अडचण आहे तुला, कुठं पण करू शकतो. मग ते काल व्हायचं मी डायरेक्ट होमच्या पेजवर रिडायरेक्ट करतो. मग तू डायरेक्ट होम टाकीत असेल तिथं, स्लॅश होम, स्लॅश टाकायचा फक्त, स्लॅश असतो. दुसऱ्या पेजवर कोणतं जायचं, स्लॅश आणि पेजचं नाव. कारण होम डिफॉल्ट असतं, ती मेन पेज आहे, फर्स्ट पेज आहे, त्याला गरज नाही पडत देण्याची. ठीक आहे, आणि डेटा काय केला, अपडेट केला. ठीक आहे, आलो चेक केला. ठीक आहे, बॅक बॅक तो एरर देणार आहे. ठीक आहे, बंद कर. ठीक आहे, हा दिला त्याने, काय नाही राहिलेलं आता. 2-4 दिवस झाला ती एरर देत ती. ठीक आहे, ह्याच्यात कोड मध्ये काय चेंज नव्हतं. ठीक आहे, काय करू, परत रिफ्रेश करू, आपला नंबर परत चेंज करतो मी, ॲज इट इज टू. ठीक, कोण स्टार्ट होतो 1 2 3 4 5 6 7 8 9 0. ठीक आहे, अपडेट वर क्लिक केलं. ठीक आहे, आपला झाला नंबर पण अपडेट. ठीक आहे, आता मला करायचं डिलीट. या आता डिलीटचं बटन बनवा. ठीक आहे, लिस्टच्या पेजवर आलो. ठीक आहे, जसं एडिटचं बनवलं तर सेम तसं डिलीटचं बनवा. तर डिलीटचा घ्या डिलीट. ठीक आहे, नंतर डिलीट डीएल करतो सिंपल इथं, पण जास्त मोठं पण बटन नको ते. ठीक आहे, 2 बटन आले. ठीक आहे, आयडी. ठीक आहे, आता आपल्याकडे URL नाही आहे बनवलेलं, URL बनवा आता त्याची.
URL बनवलेली, रजिस्टर नाही केलं त्याला. ठीक आहे, URL मध्ये आलो, इथं रजिस्टर करून घेतो त्याला. ठीक आहे, डिलीट. ठीक आहे, व्ह्यूज मध्ये आलो, आता फंक्शन बनवा त्याचा. ठीक आहे, काय नाव आहे आपलं, डिलीट. ठीक आहे, रिक्वेस्ट रिटर्न. रेंडर नाही यूज करू शकत आता. HTTP रिस्पॉन्स रिडायरेक्ट करतो त्याला, सिंपल. डायरेक्ट ठीक आहे, रिडायरेक्ट करून दिलं त्याला लिस्ट पेजवर परत. ठीक आहे, आता डेटा मला काय करायचं, डिलीट करायचा आहे, ओल्ड डेटा. ठीक आहे, नाही इथूनच घेतो डायरेक्ट ID, हीच लाईन मला टाईप करायची. ठीक आहे, नाही ओल्ड डेटा, आता ID तर आलेली आहे. ID कशामध्ये आलेली असते, गेट मध्ये. डिलीटला आणि एडिटला गेट मध्ये ID जाते, ती पुण्यात आणि पोस्ट मध्ये येत असते. ठीक आहे, आणि ती ID काय करा, डॉट डिलीट. ठीक आहे, टाकली ती डिलीट करून. आता झालं आपलं डिलीट पण. आता पुढं कोणतं, ठीक आहे, आणि काय केलं, रेकॉर्ड डिलीट केला आता. ठीक आहे, रिफ्रेश. ठीक आहे, करा. ठीक आहे, झालं, रेकॉर्ड डिलीट झाला आता. ठीक आहे, आता मी आलो. ठीक आहे, ठीक आहे, रिफ्रेश केलं. ठीक आहे, आता आपण लॉग इन कसं करायचं, आपल्याकडे रजिस्टरच नाही. आपल्याला लॉग इन टाकले, लॉग इन केल्याशिवाय आपण होम पेजला जाऊ शकत नाही. होम पेजला गेलो आपण पुढचा तो रजिस्टर करायला, तर आपल्याकडे हेच नाही, आयडीच नाही, लॉग इनच नाही आपल्याकडे. आता बघू काय तर ट्राय करू आता. ठीक आहे, आपला पासवर्ड काय आहे, ऍडमिन 123. ठीक आहे, चेक करू आता, लॉग इनवर क्लिक केलं. ठीक आहे, होऊ शकत नाही आता. कॉन्ग्रॅच्युलेशन, हम फिर भी चला, हम ये वर्ल्ड के थ्रू जाएंगे पर. एक मिनिट जायचं, आता करू शकतो रजिस्टर. आता डायरेक्ट आपण त्या पेजवरच गेलो, URL थ्रू. लॉग इन कन्सेप्ट राहिला का मध्ये. ठीक आहे, पासवर्ड तेच चेक करून मला एकदा, ADMIN 123 एंटर. मोबाईल नंबर टाकला, 123456789 0. ठीक आहे, ईमेल. ठीक आहे, आणि डेट रजिस्टर. ठीक आहे, रजिस्टर पण झालं. ठीक आहे, आता मी लॉग इन करू शकतो. ठीक आहे, आपलं इथं काय आहे, ईमेल आहे. ठीक आहे, आपला काय आहे, येतो थांब, आला असेल ते. ठीक आहे, होईल. ठीक आहे, पासवर्ड काय माहिती ठीक नाही, तुला पासवर्ड आपला चुकला. ठीक आहे, काय 123 एंटर. ठीक झालं आता. ठीक आहे, लिस्टवर आलो. झालं आता,